प्रेमासाठी कुठलाही धर्म किंवा कुठलीही जात ही खरंच महत्त्वाची नसते. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझं लग्न. आता 13 वर्ष झाली आहे. जेवढा सुंदर माझा संसार दिसतोय ना, त्याच्याही पलीकडं इतका घाणेरडा होता. म्हणजे अक्षरशः अशी वेळ होती लग्नाच्या पहिले 1-2 वर्ष की बास झाला, आता मला राहायचंच नाही. पण कितीही टोकावरची भांडणं झाली तरी आमचं एकमेकांवरचं प्रेम होतं, त्यामुळे हे सगळं टिकलं. परंतु ह्या सगळ्या गोष्टीमुळे माझे मूड स्विंग्स, माझे हेल्थ इश्यूज आणि बरेच हार्मोनल चेंजेस, या सगळ्या गोष्टीचा इफेक्ट सर्वात पहिला माझ्या केसांवर व्हायला लागला होता. स्किन पण माझी खराब झाली होती आणि केस तर माझे बास, मला वाटलं की आता मी टकलीच होणार आहे, इतकं भयानक लेवलला होतं. एक दिवस सहज माझ्या मैत्रिणीशी मी बोलत होते. खूप स्ट्रेस होता मला आणि मी घरातल्या गोष्टी तिला शेअर करत होते. त्यावेळेस तिने मला सांगितलं की नम्रता, तुझा रूट कॉज तुला जाणून घ्यायचा असेल तर एक वेळा तू त्रायाचं ना हेअर टेस्ट दे. सोपं आहे, फ्री आहे. यामुळे आपल्याला मूळ कारण कळेल आणि त्यावरती कस्टमाइज करून त्रायाचे डॉक्टर आपल्याला किट पाठवतात. मग जवळपास आता 3-4 महिने झालेत मी हे कंटिन्यू वापरते. तुम्ही सुद्धा माझे बॉल्ड पॅचेस बघितलेत, इतका फरक पडला. कसं आहे, हेअरफॉल आहे ना, हा ॲक्च्युली मुळापासून असतोय. आपले हार्मोनल चेंजेस असतात आणि आपले इंटरनल इश्यूज असतात, हेल्थ इश्यूज असतात, बरेच प्रॉब्लेम्स असतात आपल्या बायका. जवळपास 3 महिन्यामध्ये माझा हेअरफॉल तर कंट्रोल झाला आणि आता 5-6 महिने झाले मी कंटिन्यू यूज करते. पूर्वीपेक्षा माझी वेळी सुद्धा आता जाड झाली. तुमच्यापैकी कुणालाही हेअर रिलेटेड काही इश्यू असेल ना, तर तुम्ही एक वेळा ट्रायाची फ्री टेस्ट नक्की द्या.